बातमी आहे रवींद्र धंगेकरांसंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेसी असलेले रवींद्र धंगेकर हे आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेत ते आज प्रवेश करतायत। काँग्रेस सोडताना दुःख होतंय असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंनी मला मदत केली असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय। धंगेकरांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे आणि ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये परत येणार आहेत। त्यांनी असं म्हटलंय की मी एकनाथ शिंदेंकडे काहीही मागितलेलं नाहीये, त्यांनी मला मदत केली आहे, मी त्यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतो आहे। रवींद्र धंगेकर असं म्हणतायत की काँग्रेस सोडताना मला दुःख होतंय। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी आपण अधिक बोलूया। वैभव, काँग्रेसी असलेले रवींद्र धंगेकर हे आता शिवसेनेत प्रवेश करतायत, मला काँग्रेस सोडताना दुःख होतंय असं त्यांनी म्हटलंय। सुवर्णा, काँग्रेसमधून 3 निवडणुका लागोपाठ त्यांनी लढवल्यात, त्यापैकी ती एक जिंकलेत आणि 2 निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झालाय। 2 वेळा विधानसभा लढवली आणि 1 वेळा लोकसभा लढवली, त्यात ते एकदा निवडून आलेले होते आणि जायंट किलर ठरले। जवळपास 25 वर्ष भाजपच्या ताब्यात असलेल्या कसबा विधानसभा त्यांनी पोटनिवडणुकीत जिंकला होता आणि वर्षभर ते आमदार राहिले। त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर पाठोपाठ झालेल्या विधानसभेतही त्यांचा पराभव झाला। काँग्रेसमध्ये त्यांना फार पक्षामध्ये काम करताना स्थानिक नेतृत्व जे ते त्यांना फार महत्व देत नाही अशी टीका त्यांच्याकडून केली जात होती सुरुवातीपासून आणि त्यांचं फार काँग्रेसमधल्या लोकांशी जमलं नाही। त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती काम करताना काँग्रेसमधून आपल्याला मदत होत नाही अशी त्यांची सतत टीका असायची। दरम्यानच्या काळामध्ये ते 2-3 वेळा एकनाथ शिंदेंना भेटले। उदय सामंत मध्यस्थी करत होते त्यांच्या प्रवेशासाठी। त्यांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी उदय सामंत हे त्यांच्या घरी आलेले होते। त्यामुळे रवींद्र धंगेकर हे पक्ष सोडणार हे जवळपास नक्की झालेलं होतं। फक्त कधी एवढाच तो विषय होता। तर आज मुंबईमध्ये रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांच्या बंगल्यावरती शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत हे निश्चित झालेलं आहे। आणि समोर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पुण्यात तशी ताकद जी आहे ती फारशी नाहीये, तगडं नेतृत्व त्याला नाहीये। त्याच्यामुळे रवींद्र धंगेकरांच्या माध्यमातून महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी एकनाथ शिंदेंच्या गळाला मोठा मासा लागलाय असं म्हणायला हरकत नाही। नक्की, धन्यवाद वैभव माहिती दिल्याबद्दल।